कमलापूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील जागृत देवस्थान हनुमान मंदिर हे परिसरातील भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे। नवसाला पावणारा हा हनुमान मंदिर परिसर वाळूज, रांजणगाव, घाणेगाव, विटावा आणि जोगेश्वरी या गावातील भाविकांनी नेहमीच गजबजलेला असतो। पोळ्यानिमित्त आज मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आहे। भाविकांनी श्रद्धेने हनुमानाच्या चरणी नवस फेडले तर अनेकांनी अभिषेक करून आपल्या मनोकामना व्यक्त केल्या। याच प्रसंगी आम्ही एका भाविकाशी प्रशांत कंडारीकर विशेष संवाद साधला। त्यांनी सांगितलं की दरवर्षी आम्ही इथे येतो, आमच्या बाप्पांसोबत इथे दर्शन घेतो, मनातील प्रत्येक इच्छा इथे पूर्ण होते, म्हणूनच ही जागा आमच्यासाठी अतिशय पवित्र आहे। हिंदू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण आलेलो आहे कमलापूर या ठिकाणी जी श्री भद्रा मारुतीची जी मूर्ती आहे ती मूर्तीविषयी आपण बाप्पाकडून जाणून घ्यावा। बाप्पा आपला परिचय व मूर्तीविषयी थोडीशी माहिती परिचय द्यावा। मी वेदमूर्ती श्री पांडव गुरुजी या ठिकाणी या हनुमान मंदिरामध्ये अनेक वेळेला या ठिकाणी अभिषेक आणि इतर पूजा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतो। तसेच या मंदिराचा इतिहास म्हणजे अतिशय पावन अशा प्रकारचं दैवत जे आहे श्री हनुमान, हे नवसाला पावणारा हनुमान मारुती अशा प्रकारची कीर्ती या मंदिराची आहे। तसेच या ठिकाणी अनेक वर्षापासून हनुमंताचं दास्य करणारे आमचे परमपूज्य रंगनाथ महाराज यांनी यांच्या स्वकष्टातून, स्वमेहनतीतून तसेच सर्वांच्या परिश्रमातून आणि सहकार्यातून या भव्य दिव्य मंदिराची उभारणी केलेली आहे। तसंच या हनुमंताविषयी, मंदिराविषयी अशी चर्चा आहे की जो कोणी या ठिकाणी येऊन पूजा अर्चा करील किंवा नवस करील तर निश्चितच त्याची इच्छापूर्ती निश्चितच होते। आणि विशेषतः म्हणजे या ठिकाणी दक्षिणमुख मंदिराचं असल्यामुळे आणि हनुमंतरायाची मूर्ती असल्यामुळे विशेषतः नवसाला पावणारी ही मूर्ती आहे। तसेच या रांजणगाव परिसरातील वाळूज, त्यानंतर रामराई, शिवराई तसेच पंचकृषीतून या ठिकाणी पोळा या शेतकऱ्याच्या उत्तम अशा सणाला या ठिकाणी पंचकृषीतील सर्व लोक आजही या ठिकाणी म्हणजे बैल घेऊन दर्शनासाठी येतात। आणि या ठिकाणी याची कीर्ती असल्यामुळे पंचकृषीतून तसेच दूरदूरवरून या ठिकाणी नवसपूर्ती करण्यासाठी लोक येत असतात। म्हणून नवसाला पावणारा हनुमंतराय, हनुमान या ठिकाणी रामाचे सेवक असणारे यांचं भव्य दिव्य मंदिर आहे। तसेच या ठिकाणी प्रति संवत्सरिक नियमाने अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी होत असतो। आणि विशेषतः सप्ताह या ठिकाणी असा असतो की कुठलाही बडेजाव नाही, दिखावा नाही, तसेच म्हणजे सात्विक अशा प्रकारचा कार्यक्रम, निःशुल्क कीर्तनकार, वादक, गायक आणि सगळी मंडळी असते। आणि त्या सेवेतून या हनुमंताची, श्रीरामाची सेवा वगैरे केली जाते। अन्नदानाचं महत्त्व या ठिकाणी विशद केलेलं आहे। तसेच या ठिकाणी रंगनाथ महाराजाचे पुढचे पिढी चिरंजीव या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी सेवा करत आहेत। आणि अनेक वेळेला या हनुमंतरायाच्या सेवेची मला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं मी करत असतो। तसेच परिसरातील सर्व लोकांनी या ठिकाणी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी थोडा हातभार लावून या ठिकाणी देवस्थान मोठं करावं, मी असे श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करतो। तसेच आज अभिषेक झाला प्रशांत कंडारीकर, आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेऊया। माझ्या जीवनामध्ये जे काही प्रसंग घडले त्याबद्दल मी सांगतो। मी समजा देवाला काही मागितलं होतं, ते माझं पूर्ण झाल्यानंतर मी ठरवलं होतं की मी पूर्ण झाल्यानंतर अभिषेक करेन, पण ते काही कारणास्तव माझ्याकडनं विसरून गेलं। विसरून गेल्यानंतर ते असं काही दिवसानंतर मला जाणवलं आणि ते सकून वगैरे बघितल्यानंतर त्याच्यानंतर मला कळलं की ते मारुतीने धरलं म्हणून। मग त्यानंतर ते ठरलं की अभिषेक करून टाकू कंप्लीट। मग त्यानंतर मी करायचं ठरवलं। तुम्ही दर्शनाला किती वर्षापासून येता या कमलापूरमध्ये? मी जसं समजा इकडं 7 ते 8 वर्षापासून मी दर्शनाला येतो इथं। पावन जागृत हनुमान मंदिर आहे असं तुमचं म्हणणं आहे? आपण पाहत होतात हिंदू न्यूज, आपण या कमलापूर ठिकाणी आलो होतो व त्या मारुतीचं हनुमानाचं जे आहे ते आपल्याला बाप्पांनी व अभिषेक केला, आज त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण पाहत होतात हिंदू न्यूज।